नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. सहसा पाहुण्यांबद्दल काय खुपतं ते फार शोधावं लागत नाही, सहज सापडतं. सतत ऐकू येत असते, सतत वाचायला मिळत असतं. पण आज आमच्याकडे असे पाहुणे येणार आहेत ज्यांच्याबद्दल त्यांच्या विरोधकांनाही फार खुपतच नाही. विकासाची वाट दाखवणारे अनेक नेते आपण पाहिले, पण विकासाचा 6 पदरी महामार्ग दाखवणारे असे भारताचे हायवे मॅन अशी ओळख असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब. राजकारण म्हणजे समाजकारण, राजकारण म्हणजे सेवा करण आणि राजकारण म्हणजे राष्ट्रकारण. आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. नमस्कार गडकरी साहेब. सर्वप्रथम तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला विराजमान व्हायला सांगायचंय, पण त्याआधी ओळख करून देतो आमच्या कार्यक्रमाची नायिका असलेली खुपते तिथे गुप्तेची खुर्ची. तर साहेब, ही आहे आमची नायिका खुपणारी खुर्ची. अर्थात ही जरी खुपणारे प्रश्न विचारते तरी देखील जपणाऱ्या गोष्टी देखील ऐकून घेते. तर मी तुम्हाला विनंती करतो या खुर्चीवर स्थानापन्न होण्याची. सुरू करूया. येस, थेट प्रश्नांकडे येतो. तुमच्याबद्दल खुपणाऱ्या गोष्टी खरं तर खूप कष्ट करून सुद्धा आम्हाला मिळाल्या नाहीत. वैयक्तिक मिळालं तर नाहीच, पण तरी यशस्वी माणूस म्हणून असला की त्याच्याबद्दल खुपणार नाही असं सहसा होत नाही. प्रत्येक यशस्वी माणसाबद्दल अनेकांना काही ना काहीतरी खुपत असतंच. पण आम्हाला सगळ्यात खुपणारी गोष्ट म्हणजे राज्यातलं राजकारण जी पातळी गाठतंय त्याची कुणी कल्पना केली नव्हती. अशा वेळेस तुमच्यासारखा दिलदार राजकारणी ह्या लोकांना समज न देता, त्यांच्यात दिलजमाई न घडवता ह्या सगळ्यांपासून जरासा दूर राहतोय असं आम्हाला वाटतं. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही खरं म्हणजे देशातल्या राजकारणापेक्षा वेगळी आहे. म्हणजे वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी पण 18 वर्ष विधिमंडळामध्ये होतो. कठोर टीका करायचो आम्ही, परंतु व्यक्तिगत मैत्री होती. थोडंसं आता जरा जास्त झाल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याचा कंटाळा आला. त्याचा इंटरेस्ट आहे तुम्ही काय काम करणार त्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे. त्याला खरं कारण नेत्यांपेक्षा मीडियाच कारणीभूत आहे. कारण हळूहळू दररोज यांनी काय म्हटलं आणि त्यांनी काय म्हटलं हे दाखवण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असल्यामुळे ते आगीत तेल टाकण्याचं काम अजून करतात. माझ्या मित्राने खूप चांगली गोष्ट सांगितली होती. मी त्यावेळी कॉलेजमध्ये होतो. तो म्हणाले राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकार, अभिनिवेशाचा खेळ आहे. वाह. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की 2 रेषा आहे, एक तुमची आहे आणि एक दुसऱ्याची आहे. तर त्यातलं तुम्हाला तुमची रेषा मोठी करण्याचे 2 मार्ग आहेत. एक दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न करणं किंवा आपली रेषा मोठी करणं. वाह. तर आपण नेहमी आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करत राहावा, दुसऱ्याच्या पुसण्यामध्ये भानगडीत पडू नये. हे सगळ्यात चांगलं. आता तुमच्याबद्दल वैयक्तिक खुपणं नसलं तरी रस्त्याबद्दल मात्र नक्की आहे की
नवीन रस्ता आला की त्याच्यावर टोल आला आणि टोल आला की तो टोळासारखा म्हणजे चिकटूनच बसला, तो कधी निघालाच नाही. हे टोल कधी संपणार साहेब? हे संपणार नाही. नाही. असं आहे बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हम्म. पहिले मुंबईहून पुण्याला येण्याकरता 8 फ्लाईट्स होत्या, सगळ्या रद्द झाल्या. हम्म. मुंबईहून पुण्याला जायला 9 तास लागायचे, आता 2 तास लागतात. बरोबर. 2 तासामध्ये तुमचं पेट्रोल डिझेल किती वाचतं, हम्म. तुमचा वेळ किती वाचतो. आता बघा, दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे, आता 2 तासात. दिल्ली ते हरिद्वार 8 तास लागायचे, 1.5 तासात. दिल्ली ते अमृतसर 9 तास लागतात, आता 4 तासात. श्रीनगर 7-8 तासात. कटरा 6 तासात. दिल्ली ते मुंबई 40 तास ते 12 तासात आलं. इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. फुकट नाही. मला असं वाटतं की इतक्या छाती ठोकपणे असं नॅशनल टेलिव्हिजनवर सांगणारा मंत्री मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. इतक्या प्रामाणिकपणे सांगणारा मंत्री. RTO वाल्यांना पूर्वी खूप काम होतं. ते हाताने पावती फाडायचे, पण दंड कॅशनी वसूल करायचे. आता तुम्ही सगळं ऑनलाईन करून टाकलंय, मग आमचं काम कमी. म्हणजे माझा प्रश्न अगदी प्रांजळ आहे बरं का, की मग आमचं काम कमी केलं म्हणून RTO वाले तुमच्यावर नाराज होत नसतील? काम कमी नाही गेलं, त्यांना लक्ष्मी दर्शनाची संधी कमी मिळते अशी. नॅशनल परमिट घरी बसल्यावर अर्ज केल्यावर मिळतं, RTOत जायचं नाही. हं. भ्रष्टाचार मुक्त, ट्रान्सपरंट आणि लोकांना सेवा मिळाली पाहिजे असे RTO झाले पाहिजे. म्हणजे हळूहळू कुठेतरी कायद्याबद्दल भीती पण नाही आणि कायद्याबद्दलचा सन्मान नाही. ही जी अवस्था होती ती सगळ्यांच्या हिताकरता आपण यात सुधारणा करणं हे समाजाच्या आणि देशाच्या फायद्याचं आहे. आता वेळ झालेली आहे ती ह्या कार्यक्रमाच्या मॅजिक बॉक्स राऊंडची. तर आज आमच्या ह्या मॅजिक बॉक्समध्ये नक्की काय असणार आहे हे बघूया. तर साहेब, ह्या मॅजिक बॉक्समध्ये आज आहेत काही फोटो. अर्थात ते तुमच्या आजूबाजूच्या राजकारणी लोकांचे आहेत, नेत्यांचे आहेत. तर तुम्ही प्रत्येक फोटोतल्या नेत्याबद्दलची तुम्हाला खुपणारी गोष्ट तुम्ही सांगायची. ते स्वतः खूप काम करतात, परिश्रम करतात आणि सगळ्यांना कामाला लावतात. लोक थकून जातात. नेहमीच गंभीर राहतात, नेहमीच गंभीर राहतात. टेन्शन मध्ये असतात. पुढील नाव महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अर्थात माननीय श्री शरद पवार साहेब. पवार साहेब स्पष्ट कधीच बोलत नाही. राज ठाकरेंबद्दल काही खुपणारं काही माझ्या मनात नाहीये. नाही. उलट उमद्या स्वभावाचे आणि अतिशय चांगले मित्र आहेत. त्यांना देखील जेव्हा आले होते तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता, रॅपिड फायर मध्ये तो देखील, की तुम्हाला कुणाबरोबर गप्पा मारायला आवडतात, कुणाबरोबर गप्पा जास्त रंगतात. पर्याय दिले होते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी. त्यांनी तुमचं नाव सांगितलं होतं. काय गप्पा रंगतात तुमच्यामध्ये? राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व दिलखुलास आहे. बघा, राजकारणातल्या भूमिका या वेगळ्या असतात. मी म्हणजे जेव्हा शिवसेनेत ते होते तेव्हापासूनच त्यांच्या नवीन नवीन गोष्टींचा ध्यास असतो. त्यांनी घर बांधलं, मी बघितलं, त्याचं पूर्ण इंटिरियर बारकाईने बघितलं. त्यांच्यामध्ये एक कलात्मकता आहे. प्रत्येक गोष्ट जी करतात ती विचार करून, विचारपूर्वक प्लॅन करून करतात आणि त्यामुळे त्यात परफेक्शन असतं. आणि त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या त्यांच्यासारखं शिकण्यासारख्या आहेत. आम्ही नेहमी या सगळ्या गोष्टीला, फर्निचर पासून तर पडद्यापर्यंत, आणि सगळ्या नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन फूड, नवीन नवीन दुबईत काय आलं, इकडनं काय झालं, अशा गप्पा मारतो. बऱ्याच नवीन गोष्टी कळतात. पण मग त्यांनी ज्यावेळेला शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यानंतरची पहिली भेट जेव्हा झाली असेल त्यावेळेला तुम्ही त्यांना काही सल्ला दिला होता का, किंवा तुमचं मतप्रदर्शन केलं होतं का? काय झालं, मधल्या काळामध्ये बाळासाहेब जेव्हा लीलावती हॉस्पिटलला होते तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. आणि त्याच्यानंतर नंतर त्या हॉस्पिटल मला माहिती, पण नंतर थोडं काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. तर ते मला गेले आणि त्यांनी बसवलं मला आणि सगळ्यांना बाहेर पाठवलं.
आणि ते मला म्हणाले, नितीन एक काम कर, उद्धव आणि राजमध्ये मैत्री कर, असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांनी जेव्हा शिवसेना सोडू नये म्हणून मी खूप प्रयत्न केले, मी त्यांना समजावून सांगितलं. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडू नये आणि मी उद्धवजींनाही काही वेळा सांगितलं समजावून. मी प्रयत्न केला पण मला त्या दुर्दैवाने यश नाही आलं. आणि माझं अजूनही मत आहे, राजकारणात काही होऊ द्या, पण एक परिवार म्हणून जेव्हा एक होतं तेव्हा आपली ताकद कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न होतं किंवा बाळासाहेबांची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र राहून काम करावं. मला माहिती नाही काळाच्या ओघात काय होईल, कारण राजकारणात बरंचसं पाणी वाहून गेलं. पण बाळासाहेबांवर माझंही खूप प्रेम होतं, त्यांचं माझ्यावरही प्रेम होतं. आणि त्यांच्या मृत्यूपूर्वीची त्यांचं बोलणं मी माझ्या अजूनही लक्षात आहे, डोळ्यासमोर. राजकारण वेगळं, मैत्री वेगळी. राजकारण वेगळं, संबंध वेगळे. आणि याच्यामध्ये गॅप ठेवूनच आपण वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे योग्य नाही आणि हे करू पण. पुढचा आपण फोटो बघूया. मला माहित नव्हता. त्यांच्याकडे फोन केल्यानंतर ते फोनवर फार कमी घेतात. आता त्यावेळी माझा होता, आता काय मला माहिती नाही. त्यामुळे असं वाटत की एकदा फोन केला की ते बोलणं होईल त्यांच्याशी. बघा मी तुम्हाला एक सांगतो, ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स. तुम्ही येणाऱ्या माणसाला किती लवकर भेटता, किती बोलता, त्याचा फोन घेता, त्याची रिलेशन कशी ठेवता. कदाचित काम होतं नाही होतं वेगळ्या विचाराची मतभिन्नता असते, पण कधी कधी मी त्यावेळी प्रयत्न करतो त्यांच्याबरोबर पोचायला वेळ लागायचा. मग पोचायचो मी, पण थोडा वेळ लागायचा. तर मला कधी कधी ती गोष्ट थोडीशी खटकायची. आणि ह्या नेतृत्वाबद्दल खुपणारी गोष्ट. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. नाही, देवेंद्र त्याच्यामध्ये पुष्कळ गुण आहेत, पण सगळ्याच गोष्टीला हो म्हणते. मी त्याला अरे काही याला आपण नाही म्हणायलाही शिकलो. स्पष्ट सांगावं नाही होत, पण कोणाला नाराज करायचं नाही. त्यामुळे सगळ्यांना हो म्हणायचं, मग ते पूर्ण करणं कठीण जातं. चला, अशा प्रकारे हा मॅजिक बॉक्स राऊंड संपलेला आहे. आता तुम्हाला ज्या खुपणाऱ्या गोष्टी असतील त्याबद्दल आम्ही थोडेफार काही प्रश्न काढलेले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर निर्विवादपणे तुमचा दावा होता. तुम्ही मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांना वाटत होतं, पण अचानक तुम्ही माघार घेतली. का असं केलं? मी माघार वगैरे नाही घेतली. मी मुळामध्ये कन्व्हिक्शन ओरिएंटेड पॉलिटिशियन. म्हणजे पॉलिटिक्स दोन प्रकारचं आहे, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स. मी जेव्हा बीजेपीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो त्यावेळी मी दिल्लीत जाण्यामध्ये रिलक्टंट होतो. मला मनात दिल्लीत जाण्याबद्दलची बिलकुल इच्छा नव्हती, पण परिस्थिती अशी झाली की मी बीजेपीचा अध्यक्ष झालो आणि मला दिल्लीत जावं लागलं. आणि मग दिल्लीत गेल्यानंतर मग मी ठरलं की आता पुन्हा महाराष्ट्रात वापस नाही जायचं. आणि त्यामुळे मी ना इच्छुक होतो ना मला कधी इच्छा व्यक्त केली. मला जेव्हा विचारलं तेव्हा चर्चेमध्ये मी चुकूनही जायला तयार नाही. मी आता राष्ट्रीय राजकारणात आलो आहे, आता मला महाराष्ट्रात नाही जायचं. आणि त्यामुळे आता राष्ट्रीय राजकारणात अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, आता पूर्ण भारतात फिरतो. आणि आता कसं आहे की मी पदाकरता राजकारणात नाही. मी आता लोकसभेत निवडलं तर मी लोकांना सांगतो की मी असं करणार, असं वागणार, जे पटलं तेच करणार, तुम्हाला योग्य वाटलं तर मत द्या, नाही तर नका देऊ. आता काय झालं की दिल्लीत गेल्यानंतर मी खूप मोठा प्लॅन तयार केला होता. पहिले जलमार्ग बनवले, गंगा जलमार्ग बनवला, पोर्ट चांगले केलेत. मग आता मी रोडमध्ये लागलो. आता मी इतके रोड बांधतोय की 5 लाख कोटी रुपयाचे रोड दरवर्षी बांधतो. जम्मू ते श्रीनगरच्या मध्ये 18 टनेल बांधतो. त्यामुळे आता मला ते काम पूर्ण करायचं अशी एक जिद्द लागली की देशाकरता हे करायचं. आता त्या ह्याच्यात मी ते जे काम माझ्यासमोर अजेंडा म्हणून ठेवलं ते मला पूर्ण करायचं आहे. तुम्हाला माहितीये का, सासऱ्यांचं घर मध्ये आलं रस्त्याच्या तर त्यांनी तोडायला लावलं. मी ज्यावेळी पालकमंत्री होतो त्या काळात, जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा माझं लग्न झालं होतं. त्यावेळी त्या रामटेकमध्ये एक रस्ता मधून करायला, काँग्रेस फलांना वाटला रस्ता होणारच नाही, कारण यांच्या सासऱ्याचं घर आहे.
त्यामुळे तिथे एक नवीन राधा म्हणून होत्या, सिडकोत होत्या आय एस ऑफिसर, त्या नागपूरला नवीन पहिली त्यांची नियुक्ती झालेली. त्या मला म्हणाल्या की सर रोड अगर बड़ा करना आपने ऑर्डर दिया तो ये इतने इतने घर कटते हैं, मतलब तोड़ डालो. बोले ये आपको पता है भाभी जी के पिताजी क्या कहते हैं, जिसका होगा उसका होगा, चूने की रेशा डालो और बुलडोजर लगाओ, जो आता है बीच में तोड़ दो. आणि त्यांचंही घर तुटलं. तर माझी बायको मला एवढंच म्हणाली, तुम्ही आधी सांगितलं असतं तर त्यांनी आधीच तोडून घेतलं, तर पाडायची गरज काय होती. गडकरी साहेब, यानंतर जो पुढचा राऊंड आहे हा आमच्या पहिल्या सीझन पासनचा राऊंड आहे. हा जो राऊंड आहे ह्याच्यामध्ये एक फोन येतो, आम्ही इथे फोन आणून ठेवतो. तो फोन जादूचा फोन आहे असं आम्ही म्हणतो, की तो फोन उचलायचा आणि कानाला लावायचा आणि तुम्हाला ज्या ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे त्या व्यक्तीशी तुम्ही बोलणं सुरू करायचं. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता. हेलो, हाँ अमिताभ जी, आप कैसे हो? बहुत खुशी हुई आपसे बात करने की. मैं बहुत आपको चाहता हूँ, आपकी फिल्मों को याद रखता हूँ और फाइटिंग तो मुझे बहुत अच्छी लगती है. नहीं, बहुत अच्छा हो. आपकी शुभकामनाएं हर समय मेरे साथ है. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. अरे वा. एक घडलेली घटना सांग. अच्छा. एकदा मी अमिताभ बच्चन माझा आवडते अभिनेते आहेत. एकदा त्यांचा मला फोन आला, त्यावेळी महाराष्ट्रात होतो. मैं अमिताभ बोल रहा हूँ. मी म्हटलं ए नाटक मत कर, रख फोन नीचे. मला काय वाटलं की माझी कोणतरी मजा घेतोय, कारण माझा त्यांचा परिचय नव्हता. पुन्हा फोन वाजला, नितिन जी मैं सही में अमिताभ बोल रहा हूँ. बोले आपने कैसे फोन किया? आई एम सॉरी, मुझे मैंने आपको ऐसा बोल दिया. बोले मैंने मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे से आया हूँ और मुझे इतनी खुशी हुई, बहुत सुंदर बना हुआ है और बहुत आनंद आया. तो अमिताभ जी मैं आपको बहुत पसंद करता हूँ. मैं थर्ड क्लास में बैठकर मैंने आपके पिक्चर देखे, दीवार 3 बार देखा, आनंद 8 बार देखा और बहुत आपकी फाइटिंग मुझे बहुत अच्छी लगती. त्यांनी मला थांबवलं. ते नितिन जी फिल्म की बात छोड़ दो, एक फिल्म अगर अच्छी चलती है तो लोग उसको साल भर याद रखते हैं और गाने भी अच्छे होंगे तो 2 साल याद रखेंगे. पर हम मुंबई वाले आपको जन्म भर नहीं भूल सकते. हर रोज आपके फ्लाईओवर से जाते हैं तो याद करते कि हमारा समय बचता है, ट्रैफिक जाम से मुक्ति मिलती है, हम आपको 100 साल नहीं भूल सकते. अरे वा. मला खरोखर महाराष्ट्राला विचारायचा आहे हा प्रश्न, की आपण पुणे बॉम्बे एक्सप्रेस हायवेनी जाताना बच्चन साहेबांची गाणी 1000 वेळा ऐकत असू, पण ज्या रस्त्यावरनं जातोय तो रस्ता कुणामुळे आपल्याला मिळालाय ह्याची खरोखर एकदा तरी आठवण काढतो का आपण? देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि देणाऱ्यांनी घेणाऱ्याच्या शेवटी हात घ्या. वा. तसं ते काम करत राहायला पाहिजे, पण कामाचं क्रेडिट मिळण्याची अपेक्षा ठेवू नये. नाही, बरोबर आहे. काय आहे ना, आजकालच्या बहुतांशी नेत्यांचं पाठांतर अर्धच झालेलं आहे, की देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत जावं, असं महाराष्ट्राला वाटतं. पुढचं लक्षात नाही राहत, तर त्यामुळे सगळं वेगळं आहे परिस्थितीचं. पण तुम्हाला एक गोष्ट सांग, महाराष्ट्र महाराष्ट्र आहे, मराठी मराठी आहे. मराठी संगीत, मराठी साहित्य, पु ल देशपांडे असतील, कुसुम, सगळं वेगळंच आहे. भारतात महाराष्ट्र आहे, पण महाराष्ट्रात जे आहे ते भारतात दिसत नाही. शेवटी मराठी माणूस आणि महाराष्ट्र याची एक वेगळी छाप आहे. आणि याचं महत्व तुम्हाला केव्हा कळतं? महाराष्ट्रात राहून नाही कळत. जेव्हा तुम्ही सगळ्या देशात फिरता आणि सगळं तुमचं बघणं पूर्ण होतं, तेव्हा लक्षात येतं की शेवटी महाराष्ट्र कसा आहे, मुंबई कशी आहे. मग या सगळ्या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते. वा. आता तुमचाच एक बाईट आहे आमच्याकडे, तो आपण बाईट बघूया आणि मग त्यानंतर तुमची प्रतिक्रिया त्याच्यावरती आपण ऐकणार आहोत. पैसे की कोई कमी नहीं है मेरे पास. मैं लाखों करोड़ की बात करता हूँ, एक पत्रकार मुझे बोल दे, मैं तो 200, 400, 500, 1000 करोड़ के काम को जाता ही नहीं. मैं 5000, 6000, 10,000, 15, 1 लाख करोड़ का रोड बना रहा हूँ दिल्ली मुंबई. ऐसे 32 एक्सप्रेस हाईवे बना रहा हूँ. कोई पैसे की कमी नहीं है इस देश में. पैसे की कमी नहीं है, ईमानदारी से देश के लिए काम करने वाले नेताओं की कमी है. इस देश में पैसे की कमी नहीं है. अबे खरंच आहे. अबे खरंच आहे. आता तुम्ही मुंबईत आहात,
आमचं इन्व्हिट मॉडेल मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आम्ही लॉन्च केलं. 10 दिवसाचा वेळ होता. मी माझ्या परिवारावर गोव्यात गेलो आणि पहिल्याच दिवशी आमचा इन्व्हिटचा इश्यू 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. तो घाबरला मेंबर फाइनेंस. तो म्हणाला साहब जल्दी मुंबई आओ. बोले क्यों? बोले बंद करना पड़ता है इसको. नहीं किया तो पैसे वापस करने में मुश्किल जाएगी. मी गोवा सोडून दुसऱ्या सकाळी विमानाने आलो. मी मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये गेलो, बेल वाजवली, इश्यू क्लोज केला. काहीच कमी नाही पैशाची. मी आता माझा इन्व्हिट मॉडेलमध्ये जो बॉन्ड इश्यू काढला तो बरं झालं तुम्ही हा काढला. मी या सगळ्यांना आवाहन करतो. मी 8.05% व्याज इयरली देणार आहे आणि मंथली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणार आहे. आणि माझं टोल इन्कम आता माझं म्हणजे NHAचं 40,000 कोटी आहे आणि 24 संपेल तेव्हा 1,25,000 कोटी पर इयर गॅरंटी आहे तुम्हाला. तुम्ही बँकेत डिपॉझिट ठेवाल 5% 6% मिळेल. मी छोट्या लोकांना म्हणतो आता मला मोठ्या लोकांच्या पैशाने नाही, गरीब माणसाच्या पैशातून रोड बांधायचे. वा. मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, वरळी बांद्रा बांधला 55. तेव्हा माझ्यावर किती पैसे होते? 5 कोटी होते. मला त्यावेळी मनोहर जोशी म्हणाले अरे कसं होईल नितीन काम आहे, कुठून पैसे येतील? सर म्हणलं माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा तर काहीच नव्हतं. मी ते टिनाचं ऑफिस केलं त्या आपल्या MSRDCचं. कोणता रोड आपला मलबारीच्या जवळ. आणि तिथे ऑफिस केलं तर टिनाच्या खाली बसून लाखोच्या गप्पा मारायचो होतो. मी म्हटलं हे इधर सीलिंग लगा दो, ऊपर लगा दो, एस्बेस्टस से पेंट लगा दो, लोगों के ध्यान में नहीं आएगा. नहीं तो लोग बोलेंगे टीन शेड के अंदर बैठा और बात बड़ी कर. लोकांनी दिले पैसे. त्या काळात मला रतन टाटा आणि अंबानी म्हणाले यू प्रूव्ह टू बी मोर प्रोफेशनल दॅन अस. 500 कोटी रुपयाकरता मी मार्केटला गेलो, 1180 कोटी मिळाले. वा. मग 600 कोटी करता गेलो, 1200 कोटी रुपये मिळाले. मी हे 96-97 सांगतोय. चांगल्या कामात लोकांबरोबर पैशाची काही प्रॉब्लेम नाही, पैसे मिळतात. आणि म्हणून मग मी पत्रकारांना म्हणतो, त्यांना वाटतं मी 50,000 कोटी 1,00,000 कोटी म्हणतो, मग हे खोटं बोलतील. म्हणलं एक काम कर ना, मेरी हर बात लिख लेना, रेकॉर्ड कर लेना, नहीं किया होगा तो ब्रेकिंग न्यूज लगा देना. अरे वा. त्यामुळे मी जे बोललो ते एक एक गोष्ट होणार आणि जे नसेल होत ते मी सांगतो तोंडावर की हे नाही होणार. मी खोटं बोलत नाही आणि खोटं आश्वासन नाही कधी. साहेब रॅपिड फायर आहे, 2 पर्याय दिले जाणार आहेत आणि तुम्ही त्याच्या पुढे देखील बोलू शकता, पण एक पर्याय निवडायचा आहे. कुठे जास्त मन रमतं, नागपूर की दिल्ली? नागपूर. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने कुणावर जास्त अन्याय झाला, देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे? कसं आहे, शेवटी राजकारणात कोणीतरी होणार आणि कोणावर तरी अन्याय होणार. परिस्थितीमुळे जे काय असतं ते स्वीकारून पुढे जाण्यात होतं, कारण भविष्यात काय होणार आहे हे कोणाला माहित नसतं. भविष्यात काय होणार आहे हे कोणाला माहित नसतं. फार सूचक आहे. मी उगाच एखाद्या पत्रकारासारखं खोदून खोदून विचारणार नाही, तरी पण सांगा ना, तरी पण, कारण ज्याला समजायचं त्यांनी समजून घ्यावं. समजणे वाले को इशारा काफी होता है. कुणाला राज्यातल्या राजकारणातून साईडलाईन केल्याचं जास्त वाईट वाटतं, पंकजा मुंडे की विनोद तावडे? कसं आहे, कोणाला दोघांनाही साईडलाईन केलेलं नाही. पंकजा मुंडे पण राष्ट्रीय पदाधिकारी आहे आणि विनोद तावडेही आहे. पार्टीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत असतात आणि परिस्थितीनुरूप संधी मिळत असते. त्यांनाही पण दोघांना संधी मिळेल. आणि विनोद तावडेंना आता चांगले, त्याचा महामंत्री आहे पार्टीचा. आगामी निवडणुकीत भाजपने कोणत्या सेनेबरोबर लढायला हवं असं मनापासून वाटतं, मशालवाल्या की धनुष्यबाणवाल्या? शेवटी याचा निर्णय महाराष्ट्राचा भाजप आणि पार्टी यांनी ठरवायचा आहे. हा काही वरतून नेतृत्वाने सांगून ठरणारा मुद्दा नाही. पुढच्या प्रश्नाकडे येताना, शरद पवार यांच्यासारखे बरेच विरोधक नितीन गडकरी हे सर्वात प्रभावी मंत्री आहेत असं बोलतात. लोकही भाजपचे सगळ्यात उत्तम नेते म्हणजे नितीन गडकरी आहेत असं म्हणतात. ही गोष्ट खरोखर आनंद देते का खूप? बघा, एक गोष्ट मलाही आश्चर्य वाटलं. पार्लमेंटच्या इतिहासामध्ये मला स्पीकर साहेबांनी सांगितलं की माझ्या डिपार्टमेंटच्या मागण्यांवर चर्चा होती. त्यावेळी मला काही कार्यक्रम होते, मी नागपूरला चाललो गेलो आणि राज्यमंत्र्यांना म्हटलं तुम्ही उत्तर द्या. ती चर्चा सुरू असताना मला ओम बिर्ला साहेबांचा फोन आला आणि ते म्हणाले प्रत्येक ऑपोजिशनचा नेता तुमच्यावर एवढं चांगलं बोलतोय आणि तुम्ही सभागृहात नाही.
तर मी म्हटलं मी इथे कार्यक्रम आहे ते राज्यमंत्री आहे, असं नाही तुम्ही या. मी लगेच दुपारी विमानाने दिल्लीला गेलो आणि माझ्यासमोर 75 मेंबर ऑफ पार्लमेंट बोलले अक्रॉस द ऑल पार्टी, म्हणजे काँग्रेस, एनसीपी, तृणमूल काँग्रेस, जेवढ्या पार्टी आहे ओएसी पासून सगळे बोलले. आणि प्रत्येक जण उभा राहायचा आणि म्हणायचा मी नितीन गडकरींचं अभिनंदन करतो, मी त्यांना धन्यवाद. मलाही आश्चर्य वाटलं. मग शेवटी मी जेव्हा उत्तर द्यायला उभं राहिलो की मी तर RSS वाला आहे आणि RSS इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. बीजेपीचा कार्यकर्ता आहे ना, मी कधी माझी आयडिओलॉजी बदलवली ना कधी पार्टी बदलवली. आणि तुम्ही माझ्या विचाराच्या आणि पार्टीच्या विरोधात तरी तुम्ही एवढं माझ्याबद्दल चांगलं बोलता, तर मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. तर मी एक गोष्ट सांगितली आणि जी मला आमच्याकडे संघटनेत शिकायला मिळाली की कायदेशीर योग्य काम असेल ते प्रत्येकाचं झालं पाहिजे. हा देश केवळ भाजपचा किंवा काँग्रेसचा नाही, हा देश सगळ्या जनतेचा आहे. त्यामुळे एक रस्ता एका खासदाराच्या ह्याच्यात का दुसऱ्या ठिकाणी बंद करा असं नाही, तर रस्ते करणं हे देशाच्या हिताकरता आवश्यक आहे. त्यामुळे मी सगळ्यांचंच काम करतो आणि मी कधी पार्टीमध्ये फरक करते. आले की सांगतो, अधिकाऱ्यांना बोलवतो, त्यांचं म्हणणं ऐकतो, होण्यासारखं ते लगेच निर्णय करतो. त्यामुळे विकासाच्या कामामध्ये राजकारण करायचं नाही. वैचारिक मतभिन्नता असेल पण मनभेद होता कामा नये, हे अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं. साहेब, तुम्ही बनवलेला कुठला रस्ता वहिनींना जास्त आवडला आतापर्यंत? खरं म्हणजे माझ्याकडे माझा धापेवाडा गाव आहे, नागपूर पासून जवळ 18 किलोमीटरवर. आमच्या गावात रस्ता खराब होता. आता आमच्या गावात सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला आणि आमची शेती पत्नीच बघते. अच्छा. ती दर 2-4 दिवसांनी शेतीवर जाते, त्यामुळे तो कॉन्क्रीट रोड झाला, तोच तिला आवडला. देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर पंत फडणवीस पण आमदार होते, त्यांच्याविषयी काय आठवणी तुमच्या आहेत का? गंगाधरराव फडणवीस ते जेव्हा माझ्याहून पुष्कळ मोठे होते वयाने, त्यावेळी देवेंद्र लहान होता, तर त्यावेळी मी पश्चिम नागपूरमधून विधानसभेला उभं होतो. त्यावेळी माझं वय 26 वर्षाचं वगैरे असेल. गे वावरी उभे होते. मी स्टुडंट लीडर म्हणून नुकताच आलो. ते माझे निवडणूक प्रमुख होते आणि मग मी त्यांच्याच घरी राहायचो. अनेक वेळा दुपारचं रात्रीचं जेवण करायचो. देवेंद्रची आई मला जेवू घालायची. त्यावेळी त्या सगळ्यांमध्ये कमी वयाचा असणारा मीच होतो, पण त्यांनी कधी मला हे जाणू दिलं नाही. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यावेळेच्या सगळ्या सिनियर लोकांनी मला नेता बनवलं आणि ते सगळे मला आपला नेता मानायचे. त्या सिनियर टीमने, हा त्यांचा मोठेपणा होता. कारण तुम्ही आणीबाणीच्या वेळात त्या स्वतःला झोकून दिलं होतं, त्याच वेळेची ही गोष्ट. मी लहान, मी 75ला 11वी पास झालो. त्यावेळी मी त्या चळवळीत, म्हणजे आणीबाणीमुळेच माझं आयुष्य बदललं. पण त्याचं माझं नुकसान पण झालं. मला इंजिनियर व्हायचं होतं, पण सायन्स ग्रुपमध्ये 50% वरती मार्क पाहिजे. मला 52% मार्क मिळाले, कारण माझं लक्ष त्यावेळी इमर्जन्सीच्या ह्याच्यातच होतं सगळं विरोधात. त्यामुळे मला 49.26% फक्त सायन्स ग्रुपला मिळाले आणि माझी प्रोफेशनल कॉलेजची जी 50%ची अट होती ती पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही जाता. हा कार्यक्रम खुपण्याचा आहे, तर तुम्हाला असं काय वाटतं की वहिनींना तुमची कुठली गोष्ट खुपत असेल सगळ्यात जास्त? आता एक काय खुपतं हे तीच तुम्हाला सांगू शकेल. हो ना. बघूया वहिनींना साहेबांची कुठली गोष्ट खुपते, पण त्याआधी त्यांच्या दर्शनासाठी खुर्ची फिरवायला हवी. बघूया खुर्ची फिरवून वहिनी काय म्हणतात. लग्नाचा वाटतं दुसरा ते तिसरा वाटतं, ते पहिलंच वाटतं, ते विसरून गेले आपल्या लग्नाचा वाटतं. मग त्याला असंच म्हणजे थोडंसं रागवणं झालं. माझं नाही असं नाही, वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. पण शेवटी विचार हा केला की या माणसाचं आयुष्य घडवायचं असेल तर याला आपण साथ दिली पाहिजे. आणि त्यावेळेला सावरकरांचं एक वाक्य आठवलं. सावरकरांनी आपल्या बायकोला म्हटलं होतं की चिमणाचिमणीचे संसार तर सगळेच करतात, आपला हा थोडा वेगळा संसार आहे आणि याच्यात सगळ्यांना साथ दिली एकमेकांनी तर मी देशसेवेचं काम केलं. ते वाक्य माझ्या मनातून कोरलं गेलं आहे आणि ते वाक्य धरून मग सगळे स्ट्रगल मी केले. मुख्यतः गोरगरिबांचं आज त्यांनी कितीतरी हार्टचे ऑपरेशन केले असेल आणि त्यांचा खरोखर आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे, तो दुवा त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आमचा जेव्हा जीवघेणा ॲक्सिडेंट झाला 2001 मध्ये,
आमच्या गाडी बघून तर कोणीच म्हटलं नसतं की अजून ते लोक वाचले असतील, पण आम्ही सगळे सुखरूप वाचलो. मला असं वाटतं की हे जे कामं त्यांनी साहेबांनी नितीनजींनी केली आहेत समाजासाठी, लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही त्या जीवघेण्या अपघातातून वाचलो आणि आज सही सलामत आहोत. काय सांगाल? मी जेव्हा मंत्री होतो एक दिवस माझ्या मुलांनी, लहान मुलांनी माझे हात पलंगावर पाय आणि हात झोपेत उठलं बांधून ठेवले होते. त्यामुळे मुंबईला नका जातो. काय झालं की जेवढा वेळ मी घरी द्यायला पाहिजे होता तेवढा देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मग थोडं नाराजी होती हळूहळू सगळ्यांचीच. कधी कधी कोणाला जेवायला बोलवायचं आणि 11 वाजेपासून मी घरी उशिरा पोचायचो. ते बिचारे वाट पाहत राहायचे. तर शेवटी एक गोष्ट खरी आहे की परिवारातले लोकांना या सगळ्या धावपळीमध्ये त्यांनाही पुष्कळ त्याग करावा लागतो. पण माझ्या मुलांनी, बायकोनी मला ऍडजस्ट करून घेतलं आणि आता मुलं सगळी मोठी झाली. सुरुवातीला पण आता मी घरी थोडा त्यांनाही पण वेळ देता. खुर्ची पुन्हा एकदा मूळ स्थानी आणायची विनंती करतो. मी असंही ऐकलंय की तुम्ही एक दिवस एका ट्रिपमध्ये तुम्ही दिल्लीला बरेच दिवस होतात आणि घरी फोन करायला 7-8 दिवस विसरला आणि मग वहिनींनी काहीतरी पाठवलं तुम्हाला की तुम्हाला आठवण आली की अरे हो आपण फोन नाही केलेला. ती गोष्ट काय होती, आठवते का तू? काय होतं, कधी कधी मी आता टूरवर गेलो की 3-3, 4-4 दिवस बाहेर असतो आणि त्यामुळे मग घरी एखाद्या वेळी फोन नाही केला, म्हणजे मुलगा आजारी पडला, काही झालं, तब्येत खराब आहे, तर सगळे वाट पाहत असतात. मी त्यावेळी एकदा विसरून गेलो. माझ्या मग थोडासा राग होतात माझ्यावर की तुम्ही काही लक्षात नाही आम्ही जिवंत आहो की नाही. मग त्यावेळेला आम्ही असं ऐकलंय की वहिनींनी तुमच्या आवडीच्या कुडाच्या वड्या पाठवल्या होत्या. हा, आजकाल नागपूर मुंबई खूप विमानं असल्यामुळे काही केलं की इथून येत असते तिकडे. अच्छा. त्यामुळे पण शेवटची कुडाची वडी कधी खाल्ली होती? आत्ताच खाल्ली. माझ्या 27 मेला माझा जन्मदिवस ज्या दिवशी होता. अरे वा. त्या दिवशी आमच्याकडची सांबार वडी जशी होती तशी कुठेच होत नाही. अरे हो काय. पण मी आपलं खेचून या प्रश्नावरती आणण्याचा प्रयत्न करतोय कारण गडकरी साहेब येणार म्हणल्यानंतर आम्ही पण खास कुडाची वडी बनवून त्यांना खाण्यासाठी तयार ठेवली. खाणार आहे. अर्थात वहिनींच्या हाताची चव काय आम्हाला येणार नाही बाबा, पण हे तुमच्यासाठी खास आणलेली आहे. थोडीशी टेस्ट करा, बाकी बांधून देतो. काय होतं, तुमच्याकडे खोबरं जास्त वापरतात, आमच्याकडे सांबार जास्त वापरतात. अच्छा. तुम्ही आता कोविड मधलं ज्ञान आहे का पहिल्यापासून माहित? कोविड मध्ये मी युट्यूब वरून रिकामा वेळ होता, मी युट्यूब वरून रोज नवीन नवीन डिशेस बनवायचो. अच्छा. एक दिवस असं झालं की माझे नातू म्हणाले माझ्या बायकोला की आजी तुमच्यापेक्षा आबांनी केलेलीच पावभाजी चांगली आहे. तिला ते कांचन माझी बायको MSc आहे फूड आणि न्यूट्रिशन मध्ये, तिला फार वाईट वाटलं. ती म्हणे मी केल्यावर खातात आणि त्यांची चांगली आहे असं म्हणतात. तुमच्या खात्याचा आणि आमचा खरा तर रोजचा संबंध म्हणजे रस्ता तुमच्या एवढाच आमच्याही जिव्हाळ्याचा विषय. मला सांगा, हायवे वेगात जाण्यासाठी बनवलेत की नाही, आणि मध्येच कुठेतरी 80च्या वेगाने आम्ही जातो आणि म्हणून दंड केलाय असा ऑनलाईन मेसेज आम्हाला येतो. सामान्य माणसाने काय करायचं अशा वेळेस? तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, कारण याच्यामध्ये 2 प्रकारच्या लोकांची म्हणणं आहेत. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आता हायवे आपण जे तयार केले आहेत ते 180 km/h स्पीडने केले आहेत, त्यामुळे आपण आता स्पीड 140-160 पर्यंत नेली पाहिजे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की ऍक्सिडेंट खूप होतात त्यामुळे स्पीड वाढवणं बरोबर नाही. दुसरी गोष्ट, हा जो विषय आहे हा कॉन्करंट लिस्टमध्ये आहे. मी आता सगळ्या ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची मीटिंग बोलावली आणि त्या प्रत्येकाचं मत घेतलं आहे आणि त्याच्यावर आता ऑर्डर साईन केली आहे. त्याच्यातून आता स्पीड वाढेल, पण त्याच्यातही पण जेवढी वाढवायला पाहिजे तेवढी वाढणार नाही आहे. त्यामुळे मलाही असं कधी कधी वाटतं, पण दोन्ही बाजूनी लोक बोलतात आणि ऍक्सिडेंट होण्याकरता केवळ स्पीड कारणीभूत नाही आहे, लेन डिसिप्लिन तेवढंच कारणीभूत आहे. आता आपण मोठे मोठे एक्सप्रेस हायवे बांधले आहेत
आणि एवढे मोठे आहे आता मुंबई पुणा ज्यावेळी बांधलं त्यावेळी पहिला प्रयोग होता. आता दिल्ली ते मुंबई 1400 किलोमीटरचा हायवे आहे. त्याच्यामुळे आता कसं आहे की ॲक्सिस कंट्रोल हायवेज, मग 8 लेन, मग 6 लेन, 4 लेन, 2 लेन पेव शोल्डर. मी राष्ट्रीय महामार्गाचाच मंत्री आहे, पण शहरामध्ये आता जसं वरळी बांद्रा आहे तोही पण मीच बांधला होता. आता त्याच्यावर साधारणतः 100-120 स्पीड ठेवायला काही हरकत नाही. पण तिथे बोर्ड लागला 60 की 80चा. हो ना. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही यात आनंद माना की मलाही पण तिकीट आलं आणि मी पण दंड भरला. तसं बघायला गेलं तर तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट, मग तुम्ही आता हे एवढं सगळं याच्यामध्ये येताना तुम्ही स्वतःचं ज्ञान कसं ह्या बाजूला वाढवलं? नाही, मी ज्ञानी नाही आहे. खरं म्हणजे मी आता IITत आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भाषण द्यायला मला 6 डिलीट मिळाल्या. हो. ते सगळं मी तेवढ्या लायकीचं नाही आहे. मी इंजिनियर, लोकांना वाटतं मी इंजिनियर आहे, इंजिनियर नाही. मी प्रॅक्टिकल विचार करतो. पण माझ्या मनात एक फिलिंग आहे. ते फिलिंग आहे की मी देशाकरता आणि समाजाकरता जास्तीत जास्त काय करू शकतो. आपल्या देशात चांगले रस्ते का झाले पाहिजे, आपला देश पुढे गेला पाहिजे. मी आता ऑटोमोबाईलचा मंत्री आहे, तर मी इलेक्ट्रिक, एथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG, हायड्रोजन. मी हायड्रोजनची गाडी आणली. ते टोयॅटोचे चेअरमन त्यांना म्हटलं, मी एक दिवस माझ्या बायकोला म्हटलं, ती मला म्हणाली तुम्ही म्हणता म्हणे पाण्यातून हायड्रोजन तयार होईल आणि गाडी चालेल. माझाच विश्वास बसत नाही तर लोकांचा. मग मी विक्रम किर्लोस्कर गाडी आणली. मी हायड्रोजनच्या गाडीत फिरतो, मी इथेनॉलच्या फ्लेक्स इंजिनच्या गाडीत फिरतो, इलेक्ट्रिकच्या फिरतो आणि मी त्याचा प्रचार करतो. आणि आपला देश कसा चांगला होईल, आपल्या देशातल्या जनतेला सुसह्य जीवन कसं मिळेल, आपला देश प्रदूषणापासून कसा मुक्त होईल, आपला शेतकरी आत्महत्या न करता त्याला गाव जसं स्मार्ट शहर आहे, स्मार्ट विलेज कसं होईल. हे भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, आपल्या गावातले, आपल्या जिल्ह्यातले, आपल्या राज्यातले आणि आपल्या देशातल्या लोकांचं जीवन कसं चांगलं होईल, हे राजकीय नेत्यांचं काम आहे. बरोबर. म्हणजे माझं कल्याण करा आणि मीच कमाई करू, याच्याकरता राजकारण नाही आहे. राजकारण जे आहे ते समाजाचं कल्याण करण्याकरता, देशाचं कल्याण करण्याकरता. त्यामुळे मला नेहमी वाटतं की जे जगात बेस्ट आहे ते आपल्याकडे जातं. मी नागपूरला म्युझिकल फाउंटेन बांधलं, तर ते मी जगातलं सगळ्यात नंबर 1चं फाउंटेन झालं. त्याची कॉमेंट्री इंग्लिशमध्ये अमिताभ बच्चनची आहे, हिंदीत गुलजार साहेबांची आहे, मराठीत नाना पाटेकरची आहे. आर्किटेक्ट फ्रान्समधून आणला. ती रेवती म्हणून तामिळ, तेलुगू, कन्नड तिला काम दिलं. AR रेहमानचं संगीत आहे आणि एका वेळी ते कारंजा एवढं सुंदर आहे की आता सगळ्या जगातून लोक पाहायला येतात. तर मला हे नेहमी वाटतं नाही स्वाभाविक आहे की माझ्या गावात चांगलं झालं पाहिजे, चांगले रस्ते. आता पहिल्यांदा 4-5 वर्ल्ड रेकॉर्ड तर 7 वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या काळात आता डिपार्टमेंटनी तोडले. नागपुरात 7-7 रेकॉर्ड झाले, 7-8 रस्ता, त्याच्यावर फ्लायओव्हर, त्याच्यावर मेट्रो. मी आता मुंबईत फिरतो आज, त्यावेळी देवेंद्रजी म्हणाले ते लक्षात नाही राहिलं, पण मी त्यावेळी त्याला सुचवलं होता की आता पहिले रस्ता, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो. मी पुण्यात बांधतो आता 32,000 कोटीची, तिकडे चेन्नईमध्ये बांधतोय 15,000 कोटीची. आणि आता मुंबईमध्ये इकडे इकडे पिलर, एकाच पिलरवर 3 झाले, तर ॲक्विशन करायची गरजच नाही. तर टेक्नॉलॉजी आपण जर आणली तर लोकांना मुक्ती मिळेल. आणि त्यामुळे आपण, मी साधूही नाही संन्यासी नाही, मी पहिलं आपलं घर पाहतो, परिवार पाहतो आणि मग मी माझं घर सांभाळून मग देशाकरता, समाजाकरता काम करतो. पण त्यात माझी भावना आहे की मी काय बेस्ट लोकांकरता आणि जनतेकरता करू शकेन, वैद्यकीय दृष्ट्या, एम्प्लॉयमेंट करता, डेव्हलपमेंट करता, चांगला रस्ता कसा मिळेल. मग मी याच्यात एवढा कडक आहे की वॉशरूम कशा आहेत त्याचं रेटिंग करा. त्याच्यामुळे मी काही बाबतीत दुराग्रह, मग कोणी नाही केलं तर मी त्याला ठोकल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जोडीदारातील कोणती अशी क्वालिटी आहे जी तुम्हाला खात्री देते की ती तुमच्यासाठी अनुरूप आहे, अर्थात वहिनींची? सगळ्याच बाबतीत अनुरूप आहे. अच्छा. कारण माझं अव्यवस्थित काम, इनडिसिप्लिन लाईफ, ती जर माझ्या जीवनात नसती तर मुलं, संसार, घर कोणीच सांभाळलं नसतं. त्यामुळे तिचा स्वभाव आणि तिची जी ओनरशिप आहे घर सांभाळण्याची, ती सगळं व्यवस्थित सांभाळते आणि त्यामुळे ती नक्कीच माझ्या अनुरूप सगळ्या गोष्टीत आहे. याचा मला आनंद आहे आणि माझ्या आईलाही पण खूप आनंद होतो. की असं नक्की काय आयुष्यात खुपलं म्हणून तुम्ही स्वतःला इतकं टफ बनवलं? मी टफ नाही आहे.
मी तुम्हाला ते आणि मी बेफिकीर आहोत. मी म्हणजे कशाचाच विचार नाही करत. जो माणूस भविष्याची चिंता करतो तो अस्वस्थ असतो. मी हे म्हणतो की मला खूप मिळालं, मी समाधानी आनंदात राहतो आणि मला कोण काय म्हणते याच्याशी काही घेणं देणंच नाही. मी आहे तसा आहे, आनंदात राहतो, आनंदात जगतो, मनपूर्वक काम करतो. मैं तो चला जिधर चले रस्ता, मुझे क्या पता का मेरी बंदी, अशी कहाणी. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे ॲक्वा टफ भेट. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारा. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला आम्ही देत आहोत अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. पुढच्या आठवड्यामध्ये देखील आपण भेटणार आहोत अशाच एका आदरणीय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाला तुमच्याच लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. पुन्हा एकदा धन्यवाद. शुभरात्री.